नमस्कार, मी मुक्ता विलास गायकवाड. आपण पाहताय TM न्यूज महाराष्ट्र. पाहूया विशेष बातमीपत्र. अंजनगाव उमाटे येथे दत्त जयंतीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. सप्ताह समारोप काल्याच्या कीर्तनाने होते. बार्शीची दत्तगुरू वारकरी शिक्षण संस्था आणि संस्थेतील लहान मुलांची उपस्थिती कीर्तनाची आकर्षक ठरली. पाहूया कार्यक्रमाची छोटीशी झलक. विश्वव्यापक कमळापती त्याची गवळणी कडिये घेतली. काय प्रकार झाला? एके दिवशी भगवान परमात्मा एका गवळणीच्या घरी गेले. ती गवळण असणारी भाजी चिरत होती. भाजी चिरता चिरता भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्या गवळणीला म्हणतात, तू काय म्हणे करडीची भाजी चिरते? ती गवळण म्हणते, लय मोठ्या मोठ्या बाता नको, भागवताचा अभ्यास केलास का? तो म्हणला, केल्याशिवाय बोलतो का? मी कापला म्हणले स्वतः हिरण्यकश्यप. ती गवळण म्हणते, तू काय देव आहेस का रे? म्हणला, मी देव नाही, पण म्या कापला. म्हणजे जोपर्यंत देव बायकोचं नाक लांबलं म्हणता राणा टाकतोर गेलं. बायको म्हणले, अहो इतकं लांब कशाला मागेल? ती म्हणला, ती म्हणले जावा देवाला म्हणावं 3 वर होते ना, म्हणजे आकुड करून द्या म्हणा. ते गेला म्हणलं, देवा 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 म्हणलं, लांबले लांबले आकुड कर. देवाने जे 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 आकडलं म्हणतात ते नाक कुठे ते शोधायला लागला. म्हणजे आव एकदम दरीच करून ठेवली नाकाच्या जागेवर. असलं असतं काय म्हणे, जसं होतं तसं सांगा करायचं. पुन्हा देवाकडे गेला. देवा म्हणला, बायकोचं नाक जसं होतं तसं. म्हणजे याचा अर्थ असा आहे, देवानं जसं ठेवलंय तसं राहावं. आज चेहऱ्याला काहीतरी विपरीत करू नये महाराज. तशी ती पुतना मावशी विपरीत करून आली आणि अशी ट्रेन मधून खाली उतरली, गोकुळामध्ये उतरल्यावर अशी चालली महाराज, चटक देत तिला अशी इकडून तिकडे. दुर्वास ऋषी आलेले आहेत, त्यांना म्हणे हा प्रसाद देऊन यायचा आहे. पण यमुना वाहते म्हणे, वरी पलीकडे कशावर न जाऊ. त्यावेळेस पुलाची व्यवस्था नव्हती. भगवान श्रीकृष्णाने सांगितलं की म्हणे, तुम्हाला जायचंय परतही यायचंय, तर 2 मंत्र देतो म्हणे तुम्हाला. तुम्ही जाताना म्हणा, हे यमुना माय. भगवान श्रीकृष्ण परमात्मा 16,108 बायका करून ब्रह्मचारी असेल तर वाढ दे. गवळणी हसायला लागल्या, म्हणले वा रे वा, 16,108 बायकाचा नवरा असं आम्हाला सांगतो मंत्र, म्हणजे आम्हाला यमुना माईनं नेऊ दे म्हणे वाहत. भगवंताने सांगितलं, नाही, तुम्ही एवढं म्हणा, यमुना माईनं नाही वाट दिली तर माझ्याकडे या, मी तुमची व्यवस्था करतो. गवळणी म्हणले, ठीक आहे, बरं ते झालं. म्हणले जायचं पण परत यायचं. ते म्हणे, तुम्ही जा, दुर्वास ऋषीला असणारा प्रसाद द्या. दुर्वास ऋषीला 60 खंड्या अन्न लागते एकदा जेवताना. 60 खंड्या. एक खंडी मला वाटतं 20 क्विंटलची असते का? बघा, ती 60 खंड्या कुठं गणित तुमचे तुम्ही करा कॅल्क्युलेटरवर. 60 खंड्या अन्न. आणि भगवान श्रीकृष्णाने सांगितलं, येताना त्या यमुना माईला म्हणा, यमुना माय, आम्ही 60 खंड्या अन्न दुर्वास ऋषीला दिलं. दुर्वास ऋषी जेवले आणि जीवन सुद्धा उपाशी आहेत. उपाशी आहेत का? उपाशी असले तर वाढ दे. तृप्त झालेत का? तृप्त झाले तर ते वाढ देणार नाहीत. म्हणजे 60 खंड्या अन्न खाऊन सुद्धा दुर्वास ऋषी उपाशीच आहेत महाराज. ही एक नवल आहे. गवळणी ऐकलं गेल्या. यमुना वाहत होती. यमुना माईला म्हटले, यमुना माय, भगवान श्रीकृष्णाला 16,108 बायका आहेत आणि एवढ्या बायका असून ते ब्रह्मचारी असतील तर वाढ दे. यमुना माईनं वाटच दिली महाराज. नवल कान्होबाचे कोडे, उरलेला प्रसाद तो का म्हणे, शेष सेवी नावडी वचन. थोडा प्रसाद घेतला माघारी निघाले. म्हणले, हो माय, ऋषींना असणारं जेवण करून उरलं, आपलं कुटुंब असणारं भागात थोडा थोडा प्रसाद घेऊन आले. पण येताना यमुना माई वाहत होती. यमुना माईला म्हणले, यमुना माय, दुर्वास ऋषींनी 60 खंड्या अन्न खाऊन सुद्धा जर दुर्वास ऋषी उपाशी असतील तर वाढते. यमुना माईनं लगेच वाढते. म्हणजे हे नवल आहे. हे एक साधूचं नवल आहे आणि एक देवाचं नवल आहे. म्हणून नवल केवडे केवडे, नकळे कान्होबाचे कोडे.